सगळ्या महिन्यांमध्ये सर्वात जास्त भाव खाऊन जाणारा कुठला महिना असेल तर तो श्रावण. श्रावणी सोमवार आणि शुक्रवारचे उपास, मंगळागौर इथपर्यंतच आपली ओळख मर्यादित राहते. पण खरंच हा महिना विशेष का, याचं पारंपरिक दृष्ट्या काय महत्व आहे हे समजून घेतलं तर आपण जे करतो ते का करतो हेही स्पष्ट होतं आणि आपोआपच आपला उत्साह पण वाढतो. हिरव्या वाटा म्हणजे श्रावण, बहर पाचूचा म्हणजे श्रावण, झाडाला बांधलेला झोका म्हणजे श्रावण, तळहातावर मेहंदी म्हणजे श्रावण. आणि हे फक्त आपल्या मराठी मातीतच घडतं असं नाही बरं का. हरियाली तीज उत्तर भारतात महिलांचा विशेष आवडता सण आहे. श्रावण हा साऱ्या भारताला खुणावतो, खुलवतो, आल्हाद देतो. या हिरव्या आणि बरवा असलेल्या ऋतूची हीच तर गंमत आहे. प्रत्येक वार काही शिकवणारा, काही सांगणारा. श्रावणातल्या प्रत्येक दिवसाचं महत्व वेगळं आणि त्यामागचं शास्त्रही तेवढंच रंजक. अर्थात समजून घेतलं तर भगवान विष्णू निद्राधीन झाल्यावर म्हणजे झोपल्यावर सृष्टीचा व्यापार सांभाळणारे आपले भगवान शंकर, सोमवार हा त्यांच्या विशेष पूजेचा, पांढरा रंग शांततेचा, तो अंगावर घालून या दिवशी शंकराची आराधना करावी. श्रावण मासात सरी पावसाच्या आल्या ग, शंभू महादेवानं जटा मोकळ्या केल्या ग. ही ओवी ऐकली की स्वतःची आजी कोणालाही नक्की आठवेल. खुलभर दुधाची कहाणी आठवते ना. या कहाण्या नेमक्या काय शिकवण्यासाठी आहेत तर सगळ्यांना द्यावं, पण आधी घरच्या लेकरा बाळांचं पोषण करावं, त्यांच्यातला देव जागता ठेवावा हे सांगणारी ही कहाणीतली आजी तुमच्या माझ्या घरातही जागती असायला हवी हे सांगतो तो श्रावण. नटण्या मुरडण्याची स्वाभाविक हौस जपण्याच्या वयात आपल्या आयुष्याचा जोडीदार कसा असावा, तो कसा पारखून घ्यावा हे सांगणारा श्रावणातला मंगळवार. शिव म्हणजे भक्तांचे कल्याण करणारा आणि मंगला म्हणजे भक्तांचे मंगल करणारी पार्वती. आदर्श जोडपं किंवा आत्ताच्या भाषेत पॉवर कपल म्हणून त्यांच्याकडे बघायला सांगणारा, शिकवणारा श्रावण. बुधाची पूजा, बृहस्पतीची पूजा, सगळ्यांचाच आदर करायला शिकवणारा, बुधवार साजरा करणारा श्रावण. जिवंतिका पूजनाने म्हणजेच जीवतीच्या पूजेने सजणारा शुक्रवार म्हणजे श्रावण. आजच्या काळातही मुलांना आईची गरज असतेच की. ती वयाच्या कुठल्याही टप्प्यावर हवी हवीशी अशीच असते. वात्सल्याचा, मायेचा धागा बांधून ठेवणारा तुमचा माझा श्रावण. सर्वांना आपलंसं करायला शिकवणारा शनिवार. केनी कुरडूची भाजी का खावी तर ती आरोग्यवर्धक असते म्हणून. या पावसाळी वातावरणात तीळ वाटून त्याचं उठणं अंगाला लावणं म्हणजे नवीन पद्धतीचा स्क्रबच आहे की. शरीर आणि त्वचा उजळवून तेजाची पूजा करावी म्हणून रविवारी करायची ती आदित्य राणूबाईची पूजा. असं प्रत्येक वाराचं महत्व आणि वेगळेपण घेऊन येणारा श्रावण महिना सर्वांनाच आनंद देतो. आपण कष्टाने जे मिळवतो त्याचाच काही भाग देवासाठी, गरजूंसाठी दान करायला शिकवतो, सांगतो तो श्रावण. पावसाळी हवामानात उपासाच्या माध्यमातून पोटाला थोडासा आराम देणं हे खरं तर आरोग्यदायकही असतं. हे सहज सांगून जातो तो श्रावण. पुरुषांनीही हे जरूर लक्षात घेण्यासारखं आहे. यासाठी श्रावणातले उपवास महिलांच्या बरोबरीने पुरुषही नक्की करू शकतात. शरीर आणि मनाला त्यामुळे शांतपणा मिळतो. शरीराचं, मनाचं, बुद्धीचं सौंदर्य वाढवणारा असा हा तुमचा, माझा, आपला श्रावण. म्हणूनच म्हणतात ना याला ऋतू बरवा.